माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूर जिल्ह्यात 1166 परवानाधारक खाजगी सावकार आहेत। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खाजगी सावकारांकडून कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे। एप्रिल 2023 ते 11 मार्च 2024 या काळात खाजगी सावकाराने जमिनी बळकावल्याच्या 105 शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी केल्या आहेत। सध्या सोलापूर जिल्हा उपनिबंधकांकडे 161 तक्रारींची सुनावणी सुरू असून त्यांच्या कार्यालयात वकिलांसह तक्रारदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। दुष्काळामुळे शेतात पीक नाही, बँकेचे पूर्वीचेच कर्ज थकलेले, अशावेळी बँकेकडून पुन्हा नवीन कर्ज मिळत नाही। अशावेळी अडचणीतील बळीराजा खाजगी सावकाराच्या दारात जातो आणि कायद्यानुसार निश्चित केलेल्या व्याजदरापेक्षा वाढीव दराने अनेक जण कर्ज देतात, पण त्यावेळी रेकॉर्डवरील व्याजदर व सावकाराच्या मर्जीतील लोकांसमोर ठरलेला व्याजदर हा वेगळाच असतो। चिंतेची बाब म्हणजे 2.5-3 लाखांहून अधिक रक्कम घ्यायची असल्यास सावकार समोरच्याची 1 एकर जमीन किंवा मोक्याची जागा गहाणखत तथा खरेदी खत करून स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या नावे करतो। त्यावेळी 1 वर्षानंतर मुद्दलावरील व्याज देणे बंधनकारक केले जाते आणि व्याज न दिल्यास तीच रक्कम पुन्हा मुद्दलात गृहीत धरून त्याला व्याज लावले जाते। बँकेचे कर्ज परतफेड करू न शकणारा शेतकरी खाजगी सावकाराच्या कर्जाखाली दबला जातो आणि पैसे परत न करू शकल्याने ती जमीन सावकार परत देत नाही, अशी सावकारकी सुरू आहे। पण महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 नुसार जिल्हा उपनिबंधकाला खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार देण्यात आला आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।